समाजामध्ये दोन प्रकारची लोक राहतात. एक ज्यांना जागेवर बसून दुसऱ्यांच्या काड्या कुड्या करायला, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलायला आवडते. दुसरी ज्यांना स्वतः पुढे जायचं आहे. आता आपण निवडायचे आपल्याला या दोन पैकी कोणतं बनायचं. मला सांगा पुरुष वर्ग, एखाद्या वेळेला गल्लीतून आपण जेव्हा बाईक घेऊन जातोय बरोबर, गल्लीतली कुत्री आपल्या मागे भू भू करून लागतात. महिला वर्ग आपल्याही मागे लागतात. आपण त्या कुत्र्याला भांडत बसतो का, तू का मला भुंकला, भांडतोय का? किंवा बरं तो भू भू करत आहे, आपण सुद्धा भू भू करतोय का? नाही. आपण काय करतोय, हाड म्हणून समोर निघून जातो. किंवा एखादं जास्तच भुंकत असेल तर आपण आपलं निघून जातो. बरोबर ना? मग समाजामध्ये, या समाजामध्ये सुद्धा काही लोक अशा प्रकारे आहेत जे स्वतः पुढे जात नाहीत आणि कुणी पुढे चाललं हे सुद्धा त्यांना बरं दिसत नाही. मग ती लोक त्यांच्या मागे भू 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 करून लागलेली असतात. आता बघा, ज्या व्यक्तीला पुढे जायचंय त्यांनी मागे भुंकणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष द्यायचं. भुंकते ते भुंकू द्यावे, संत सांगतात. का? कारण एखादा व्यक्ती वाईट आहे, त्याच्या समोर भगवंत जरी आले तरी त्यांना भगवंतामध्ये सुद्धा वाईटत्व दिसेल. ते म्हणतात